तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दगडूशेठ गणपती बाप्पा इस्कॉन टेम्पल. तर आज आपण जाणार आहे इस्कॉन टेम्पल. चॉईस केला आहे इस्कॉन टेम्पलसाठी आज आपण जाणार आहे. तर हा बघा बाहेरचा नजारा इस्कॉन टेम्पलचा. तर आतमध्ये गेलो होतो तर भेटले वारकरी. ते म्हणले तुम्हाला गंधक लावतो. तर हा बघा मला गंधक लावला आहे, कसा दिसतोय गायच. तर इथं माझा मित्र होता, मित्राला पण लावला गंधक. तर हा बघा मित्र कसा आहे, खुश. तर आम्ही गेलो होतो आतमध्ये. तर आतमध्ये गेल्यानंतर काढला पहिलाच ब्लॉग आहे हा आमचा. तर आतला नजारा तुम्हाला दाखवतो गायच कसा काय असतो ते. तर हा बघा आतला इस्कॉनचा नजारा. आतमध्ये जाण्याआधी बाहेरचा नजारा आधी बघून घेऊया कसा काय असतो ते. तर हा राहिला बाहेरचा नजारा. बाहेरचा नजारा बघताच बघता तर मित्र मला म्हणला की इथं भेटतो प्रसाद, तर आधी जाऊन प्रसाद खाऊया आणि मग जाऊन आतमध्ये एंट्री मारूया. तर आम्ही राहिलो होतो प्रसादाच्या लाईनमध्ये. तर प्रसादाच्या लाईनमध्ये राहिल्यानंतर तर आम्ही चालू होतो प्रसादाचा. तर इथं घेतला होता मित्राने प्रसाद. तर प्रसाद घेतल्यानंतर मित्र झाला खुश. एवढा भारी प्रसाद होता, एवढा गोड लागत होता प्रसाद. तर चला म्हणलं प्रसाद खाऊन बघूया आता कसा लागतो ॲक्च्युली प्रसाद तो. तर इथं घेतला आहे प्रसाद, बघताय ना गायस तुम्ही. तर हा राहिला प्रसाद. तर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही चाललो होतो आतमध्ये. तर आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा काय असतो ते. तर आतमधली जाण्याआधी आज मी एवढा इंटरेस्टेड आहे की यार फर्स्ट टाईम आज कृष्णाच्या मंदिरामध्ये जातो आहे. तर हा बघा आतमधला नजारा. तर हे बघा कृष्णा कसं काय आहे मंदिर. बघा बाहेरचा नजारा कसा काय आहे ते बघून घ्या गायज. बाहेरचा नजारा कसा काय असतो ते. बाहेरचा नजारा बघून झाल्यानंतर चला तुम्हाला अजून दाखवायचं, खूप काही गोष्टी दाखवायच्या आहेत. आज तुम्हाला इस्कॉन पूर्ण फिरून दाखवतो कसं काय असतं ते. तर हे बघा कृष्णा. चला तर हे बघा इथं पाणी कसं हे होतं ते. तर पाणी बघितल्यानंतर एवढं भारी वाटलं यार. मंदिरामध्ये एवढं सुकून आहे, एवढं शांत वातावरण आहे. तर यार चला म्हणलं की आता आतमध्ये जाऊनच बघूया. आता आतमध्ये जाण्याआधी आपण मंदिराचा व्ह्यू बघूया आधी बाहेरून कसा काय असतो ते तुम्हाला दाखवतो गायज. बाहेरचा नजारा व्ह्यूचा. तर बाहेरून तुम्ही आधी बघून घ्या मंदिर कसं काय असतं ते. बाहेरून मंदिर बघितल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करायचा. तर आतमध्ये प्रवेश करूया. आता आतमध्ये प्रवेश करण्याआधी चालू होती सर 12:30ला आरती. तर इथं 12:30चं टायमिंग झालं होतं आरतीचं. तर इथं आरती लवकरात लवकर चालूच होणार होती. तर आरती चालू होण्याआधी तर 12:30 वाजता करेक्ट आरती चालू होते इस्कॉन टेम्पल पुणे कात्रज. तर इथं आरतीचं वेळ झाले आहे. चला इथं आरती स्टार्ट झाले. हे बघा आरती स्टार्ट झाले. आरती कशी काय आहे हे बघा. राधाराणीचं टेम्पल, हे बघा राधाकृष्णाचं टेम्पल. एवढं भारी वाटतं, एवढं खतरनाक आहे. तर यार बघून मला मनाला शांती तर वाटले यार. खूप भारी वाटलं मला यार. यांना बघून असं वाटतं की यार एक श्लोक आपण पण म्हणावा. हरे रामा 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 हरे कृष्णा 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 हरे 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 रामा 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 हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा. तर चला आज काय आता आतमधले आरती झाले आहे. तर आरती झाली. आता जाणार आहे आपण दुसऱ्या मंदिरामध्ये. तर दुसऱ्या मंदिराचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्ही नक्की 100% कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा ते नक्की मंदिर आहे कोणाचं. मूर्ती दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो. पण ते दाखवण्याआधी आपण इस्कॉन टेम्पलचा आधी व्ह्यू बघूया बाहेरून कसा काय असतो ते. तर हा बघा व्ह्यू बाहेरून. तर व्ह्यू बघितल्यानंतर आता आपण जाणार आहे मंदिरामध्ये. तर ते मंदिर नक्की कोणाचं आहे, कोणतं आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. हे राहिलं मंदिर. तर मंदिरामध्ये इथून तर एक नंबर मंदिर दिसतंय, भारी दिसतंय. मंदिरात आतून 100% बघितलं पाहिजे आतल्या मंदिराचा व्ह्यू कसा काय आहे ते. तर आतमध्ये जाऊन नक्की 100% बघू. हा राहिला आतमधला व्ह्यू. तर गायस तुम्ही 100% कमेंटमध्ये मला सांगा की नक्की हा मंदिर कोणता आहे, कुठली नक्की देवाची मूर्ती आहे. नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. तुमची वाट बघेन कमेंटमध्ये. ही राहिली मूर्ती. दर्शन घ्या मूर्तीचं. तर मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा की नक्की ही कोणत्या देवाची मूर्ती आहे. तर मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर चला म्हणलं आता बाहेरून जरा व्ह्यू बघूया कसा काय असतो ते. तर व्ह्यू बघितल्यानंतर चला म्हणलो की आता प्रॉपर आतमधून जरा दाखवू लोकांना कसं काय असतं ते. तर हे बघा गायचं आतमधला इस्कॉनचा व्ह्यू कसा काय आहे ते बघा. तर व्ह्यू बघितल्यानंतर चला म्हणलं की आतमधून अजून व्ह्यू दाखवू बाहेरचा नक्की बाहेरचा नजारा कसा काय असतो ते. तर बाहेरचा नजारा बघितल्यानंतर मी माझा मित्र लागली होती भूक. चला म्हणलं तर ही लाईन आहे जेवणाची. तर मी माझा मित्र आलो जेवणासाठी. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो.